भवानी मातेचा लेख तो रणांगणाचं वादळ होता. भवानी मातेचा लेख तो रणांगणाचं वादळ होता. मराठी मनाचा अभिमान अन अन्यायाला विरोध होता. मराठी मनाचा अभिमान अन अन्यायाला विरोध होता. कधीही न झुकणारा मुघलांना चोख जवाब होता. कधीही न झुकणारा मुघलांना चोख जवाब होता. सत्यासाठी तलवार चालवणारा राजा श्री शिवछत्रपती होता. श्री शिवछत्रपती होता. नमस्कार, मी निधी दीपक गांधी, इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज. या पुस्तकाचे लेखक श्री के देवधर असून प्रकाशक मिलिंद ल परांजपे हे आहेत. तसेच या पुस्तकाचे प्रकाशन ज्योत्स्ना प्रकाशन यांचे असून मुखपृष्ठावरील चित्र गोपाळ नांदुरकर यांनी काढलेले आहे. हे पुस्तक मला खूप आवडले. या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सांगितलेले आहे. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाबाई यांच्या पोटी झाला आणि स्वराज्य घडवण्यासाठी जणू एक शिवशंभूच अवतरला. जिजाबाईंच्या संस्कारांमध्ये राजे हळूहळू मोठे होत होते. पुढे त्यांनी स्वराज्य स्थापन केले. रायरेश्वराच्या मंदिरात शपथविधी सोहळा पार पडला. राजांनी तोरणा व कोंढाणा हे किल्ले सर केले. आत्तापर्यंतच्या यशाने राजांना आत्मविश्वास आला व त्यांनी आपली स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. तर इकडे बड्या साहेबिणीने खास दरबार भरवला. या दरबारात अफजलखानाने राजांना पकडून आणण्याचा विडा उचलला. परंतु राजांनी योजना आखून युक्तीने शामियानात खानाच्या पोटात कट्यार खुपसली. या प्रसंगामध्ये खानाचा धिप्पाडपणा, त्याची शरीरयष्टी याचे वर्णन केलेले आहे. असे अनेक प्रसंग आहेत जिथे महाराजांनी शक्तीचा वापर न करता युक्तीचा वापर केला. आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, त्यावेळी तर छोटे संभाजी महाराज त्यांच्यासोबत होते, तरीही त्यांनी युक्तीने आग्र्याहून सुटका करून घेतली. शाहिस्तेखानाची बोटे छाटली. असे अनेक प्रसंग आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. जिजाऊंचा पुत्र, शहाजींचा बाळ शिवबा, स्वराज्याचा रक्षक, शत्रूंचा काळ शिवबा, शूरवीर योद्धा, कुशल प्रशासक शिवबा, भवानीचा भक्त, भव्याचा प्रसारक शिवबा, धैर्याची मूर्ती, न्यायाचा दाता शिवबा, अन्यायाचा अंत, रयतेचा त्राता शिवबा, धमन्यातलं रक्त, रक्तातली ऊब शिवबा, मराठ्यांचा स्वाभिमान, महाराष्ट्राची शान शिवबा, महाराष्ट्राची शान शिवबा. पुढे स्वराज्याचा भगवा झेंडा शेकडो किल्ल्यांवर फडकला. अशातच गागाभट्ट यांच्या उपस्थितीत राजांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि राजे छत्रपती झाले. राज्याभिषेकानंतर अवघ्या 11 दिवसांनी जिजाबाईंचे दुःखद निधन झाले. पुढे राजांनी जिंजी काबीज केला. वेल्लूर आणि जिंजी यामुळे स्वराज्य बळकट झाले. पुढे राजांची प्रकृती खूपच खालावली. अनेक वैद्य बोलवण्यात आले, तरीही प्रकृतीत सुधारणा होईना आणि अखेर तो दिवस उजाडला. 3 एप्रिल 1680 या दिवशी राजे स्वर्गलोकी निघून गेले. आज कितीही वर्ष लोटली तरी छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आपल्या मनातून कधीही पुसलं जाणार नाही. ते अशा वेगवेगळ्या पुस्तकातून कायम आपल्यासोबत राहील. या पुस्तकातून खूप काही शिकण्यासारखं आहे. महाराजांचा पराक्रम, त्यांची बुद्धिमत्ता, दूरदृष्टी, संयम हे आपल्याला या पुस्तकातून शिकायला मिळते. हे पुस्तक खूप प्रेरणादायी आहे. ते मला खूप आवडले आणि हे पुस्तक तुम्हीही नक्की वाचा. तुम्हालाही नक्की आवडेल. धन्यवाद.